केबीपी विद्यालयाच्या मैदानावर शिक्षिका आणि पंचायत समितीच्या महिला कर्मचाऱ्यांची क्रिकेट स्पर्धा होणार आहे। घरची जबाबदारी आणि ऑफिसचा व्याप सांभाळून या महिला संध्याकाळच्या वेळी मैदानात घाम गाळतायत। यामध्ये सर्व वयोगटातील महिलांचा सहभाग आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी झाली होती। पुण्याच्या दिशेने जाणारी लेनवर वाहतूक कोंडी झाली। खंडाळा घाटात वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या। सलगच्या सुट्ट्यांमुळे वाहतूक खोळंबली। डोंबिवली पूर्वेतील लक्ष्मीनारायण सोसायटीमध्ये पहिल्या मजल्यावर घराला आग लागली। आगीत घर जळून पूर्ण खाक झाले। सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र मालमत्तेचं मोठं नुकसान झालं। तखत सचखंड श्री हजूर नगर साहेबजी गुरुद्वाराचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दर्शन घेतलं। आमदार प्रतापराव चिखलीकर यांनीही दर्शन घेतलं। यावेळी गुरुद्वारा बोर्डातर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली। आशियातील पहिली ब्लड बँक स्थापन करण्यासाठी मोलाचं योगदान देणाऱ्या मुंबईच्या आर्मिडा फर्नांडिस यांना पद्म पुरस्कार घोषित करण्यात आले। इतरही क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांना पद्म पुरस्कार जाहीर झाले। गुरुदर्शनानंतर हिंददी चादर कार्यक्रमाला मोदी मैदानावर मुख्यमंत्री हजेरी लावणार आहे। नांदेड ही गुरु गोविंद सिंग यांची भूमी, अत्यंत पवित्र स्नान म्हणून नांदेडकडे पाहिलं जातं। कार्यक्रमात सहभागी होण्याकरता आणि गुरु गोविंद साहेब यांचं दर्शन घेण्यासाठी मी आलोय, असं फडणवीस म्हणाले। मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यानिमित्त जीवनदीप महाविद्यालयात बोलींचा जागर कार्यक्रम उत्साहात पार पडला। कुपारी आणि वारली या बोली भाषांच्या जतन आणि संवर्धनासाठी ग्रंथदिंडी शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। हिंददी चादर कार्यक्रमात लाखो भाविकांनी गुरुचरणी माथा टेकवत श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या बलिदानाचं स्मरण केलं। खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनीही विविध माध्यमातून सेवा दिली। रेल्वेच्या तिकीट खिडकीवरील रांगा टाळण्यासाठी प्रवासी डिजिटल तिकीट खरेदीचा स्मार्ट पर्याय स्वीकारताय। पश्चिम रेल्वेच्या उपनगरी मार्गावर गेल्या काही वर्षात डिजिटल तिकीटिंगला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळालंय। सध्या एकूण तिकीट विक्रीपैकी 42% तिकीट डिजिटल माध्यमातून काढली जात आहेत। नांदेडमध्ये हिंददी चादर कार्यक्रमात जेवणासाठी लंगर सेवा करण्यात आली। कवठा मैदानावर हा कार्यक्रम पार पडतोय। लाखो भाविक या सोहळ्यामध्ये सहभागी झाले। सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। साई समाधी मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या आहेत। वाढत्या गर्दीमुळे वाहतूक आणि दर्शन व्यवस्थेवर ताण येत असल्यानं पोलीस आणि नगरपालिका प्रशासनही सतर्क झाले। नाशिक जिल्ह्यात पावसाच्या लहरीपणामुळे द्राक्ष उत्पादनात 60 ते 65% घट झाली। याचा थेट परिणाम वाईन उद्योगावर होणार आहे। वाईन उत्पादनात 50 ते 60% घट होण्याची शक्यता आहे।